नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, लोकसभेची निवडणूक ही शरद पवार आणि त्यांच्या पक्षासाठी धोक्याची आहे असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे। नरेंद्र मोदी यांना पुन्हा संधी देणं हे धोक्याचं असं म्हणत शरद पवारांनी मोदींवर निशाणा साधला होता। दरम्यान शरद पवार यांच्या या टीकेवर देवेंद्र फडणवीसांनी असं प्रत्युत्तर दिलं। या देशामध्ये एक नवीन व्यक्तीच्या हातामध्ये गेल्या 10 वर्षापासून देशाची सत्ता आहे आणि त्या व्यक्तीचं नाव नरेंद्र मोदी। आणि आता पुन्हा एकदा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होण्याची संधी द्या यासाठी ठिकठिकाणी जनते सांगतात, त्यांचे सहकारी सांगतात, पण त्यांना संधी देणं हे देशाच्या दृष्टीने धोक्याचं आहे। पवारांकरता धोक्याचं आहे ते, म्हणजे त्यांच्या पक्षाकरता धोक्याचं आहे। त्यांचं जे काही आता सगळं त्यांच्या पक्षाची जी परिस्थिती आहे त्याच्याकरता धोक्याचं आहे। त्यामुळे त्यांनी वैयक्तिक म्हटलेलं आहे, महाराष्ट्राकरता देशाकरता तर मोदीजींनी जे केलं आहे ते देशाने पाहिलं, म्हणूनच देश त्या ठिकाणी आपल्याला मतं देतो।